10वी आणि 12वीला जे विद्यार्थी आज महाराष्ट्रात प्रविष्ट होणार आहेत, या विद्यार्थ्यांना आम्ही समुपदेशक या नात्याने मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुले, छत्रपती संभाजीनगर. परीक्षेचा अभ्यास तर तुमचा झालेलाच आहे, परंतु परीक्षा संदर्भात आता नेमकी तुम्हाला उत्तरपत्रिका कशी सोडवायची या संदर्भात आता एक मोलाचं मार्गदर्शन, काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला देणार आहे. त्या मुद्द्याच्या आधारे जर तुम्ही उद्याची परीक्षेला सामोरे गेले तर निश्चितच यश तुमचं 100% आहे. आता उत्तरपत्रिका कशी सोडव या संदर्भात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका वर्गात गेल्याच्या नंतर पूर्ण वाचून घ्यायची. त्यानंतर जी उत्तरपत्रिका तुम्हाला मिळणार आहे त्या उत्तरपत्रिकेवर तुमचा हॉल तिकीटवरचा प्रवेश क्रमांक, सेंटर नंबर आणि जो तुमचा नंबर आहे तो अक्षरामध्ये, अंकामध्ये व्यवस्थित लिहायचा आहे, तुमची सही करायची. त्यानंतर प्रश्न प्रत्येक 10वी किंवा 12वी साठी येतो. त्यानंतर पहिला तो म्हणजे असतो ऑब्जेक्टिव्ह. त्यामध्ये रिकाम्या जागा असतील, जोड्या असतील, चुकी बरोबर असेल तर ऑब्जेक्टिव्ह सोडवत असताना ऑब्जेक्टिव्ह जरी नसतील, उत्तर जरी येत नसेल तर डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह लिहून ठेवा. फक्त उत्तर लिहिण्याची जागा सोडू शकता. आणि जर कन्फर्म उत्तर येत असेल तर तुम्ही ते सुद्धा सोडू शकता. त्यानंतर रिकाम्या जागा सोडत असताना फक्त रिकाम्या जागेतलं उत्तर लिहायचं नाही, कारण ते बोर्डाच्या नियमानुसार ते ग्राह्य धरलं जात नाही. तर रिकाम्या जागा लिहित असताना पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचे आणि उत्तर लिहिल्याच्या नंतर त्या उत्तराला अंडरलाईन करायची, जेणेकरून ती हायलाईट होऊ शकते. त्यानंतर बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये पुढचा प्रश्न असतो टिपा लिहा किंवा संकल्पना द्या, जो की प्रश्न 4 मार्काला असतो. 12वीला किंवा 10वीला सुद्धा 3-4 मार्काला असेल. टिपा लिहित असताना सुरुवातीला जे टिप विचारलेली, फॉर एक्झाम्पल सूक्ष्म अर्थशास्त्र अशी फॉर एक्झाम्पल टिप विचारलेली, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची टिप लिहित असताना अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या येणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर 4 मार्कासाठी जर प्रश्न असतात तर कमीत कमी 3 ते 4 मुद्दे तुमचे येणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा यामध्ये बरेच विद्यार्थी फरक स्पष्ट करत असताना एकाखाली एक लिहितात, तर हे चुकीचे आहे. फरक स्पष्ट करत असताना दोन्ही फरकाचे 2 बॉक्स तुमचे उत्तरपत्रिकेमध्ये व्हायलाच पाहिजे आणि त्या 2 बॉक्सच्या नुसारच तुम्ही फरक स्पष्ट केला पाहिजे आणि त्यामध्ये 3 ते 4 मुद्दे तुमचे येणं फार आवश्यक आहे. त्यानंतर काही प्रश्न असतात सहमत असहमत. सहमत असहमत 10वी 12वीला मला वाटते 4 मार्काला आहे. तर सहमत आहात किंवा सहमत नाही हे 1 मार्कासाठी असतं आणि त्याला सहकारण विचारलेलं असतं. तर सहकारणाचे मुद्दे सुद्धा तुमचे खाली 3 ते 4 येणं अपेक्षित आहे आणि यायलाच पाहिजे. आता विज्ञान विषयामध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला 12वीचे विज्ञानचे पेपर असतील किंवा 10वीचे विज्ञानचे पेपर असतील, यामध्ये आकृत्या, डायग्राम्स वगैरे असतात. तर आकृत्या काढत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आकृती ही पेन्सिलनंच काढायला पाहिजे. जर आकृती जर चुकली तर तिला खाडाखोड करता येते आणि जर ती आकृती तुम्ही पेननं जर काढण्याचा प्रयत्न केला तर चूक झालेली तुम्हाला दुरुस्त करता येत नाही. म्हणून हे प्रकर्षानं लक्षात ठेवायचे की डायग्राम असतील, आकृत्या असतील, कोष्टक असतील ते शक्यतोवर पेन्सिलनंच काढायचे. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न जे असतात तर दीर्घोत्तरी प्रश्न 10वी 12वीला शक्यतोवर 2 भागामध्ये विचारलेले असतात. फॉर एक्झाम्पल प्रश्न असा आहे की ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये व ग्रामीण समुदायाच्या समस्या सांगा. आता हा जर प्रश्न 10 मार्काला असतील तर वैशिष्ट्ये 5 मार्काला आहेत आणि समस्या सुद्धा 5 मार्काला आहेत. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही मुद्दे धरून तुम्हाला 10 मार्क पडलेले असतात. म्हणून 2 भागामध्ये प्रश्न विचारलेले असतात, हे सुद्धा लक्षात ठेवून उत्तर आपण लिहायचं असतं. त्यानंतर तुम्हाला पुरवण्या जे मिळतात तर प्रत्येक पुरवणीवर तुमची सही असायला पाहिजे. त्यानंतर तुमचा सीट नंबर असायला पाहिजे. मूळ उत्तरपत्रिकेवर पुरवण्याची बेरीज तुम्ही केलेली असायला पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात आणि हे लक्षात प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर ठेवलं, या पद्धतीने जर परीक्षा दिली तर निश्चितच तुमचं यश तुम्हाला हमखास मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांना मी सांगतो, परीक्षेचं अजिबात कोणत्याच प्रकारचं बर्डन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. अगदी आनंदी वातावरणामध्ये परीक्षा आपण द्यायची. उद्याच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक.